हॅलो. हॅलो. हां, सांगा. थोडक्यात मुलाविषयी थोडक्यात माहिती सांगा मला. बर. कुठून बोलताय आता तुम्ही? मी पुण्यावरून बोलते. पुणे. आणि नवरा मुलगा पुण्याचा आहे का? सोलापूरचा आहे. सोलापूरचा. मग जॉबला पुण्यामध्ये आहे का? हो. बरं. आणि सोलापूरमध्ये कुठे तुम्ही? सोलापूरमध्ये आम्ही नवीन घरकुल कुंभारीला. कुंभारी. हा, नवीन घरकुल. नवीन घरकुल कुंभारी. ओके. हो. हां, तिथे तुम्ही तुमचं मूळ गाव? मूळ गाव सोलापूरच आमचं. सोलापूरच आहे. बरं, ठीक आहे. आणि पुणेमध्ये काय करतोय मुलगा? पुण्यामध्ये ऑर्डरचं काम करतात स्विगीवर. हां, स्विगीवर ते ऑर्डरचं काम करतात, डिलिव्हरी बॉय. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि जन्मतारीख किती आहे त्याची? त्याला आहे 20,000. जन्मतारीख किती आहे? जन्मतारीख जन्मतारीख 5/10/88. 5/10/88. जात कुठली आहे? जात हिंदू लिंगायत. हिंदू लिंगायत. बरं. आणि आई वडील वगैरे? आई आहे, वडील नाहीये. हां आणि मोठा भाऊ एक आहे. हां भावाचं लग्न झालंय. हां. त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. बरं. आणि एक मुलगी आहे मला. तुम्ही आई बोलताय का मुलाची? हो, मी आई आहे. हां, म्हणजे तुम्हाला एकूण मुलं किती? मला 2 मुलं एक मुलगी आहे. हां, 2 मुलं एक मुलगी, म्हणजे एकूण मुलं 3. 3 हां, त्या मुलीचं लग्न झालं तुमच्या? झालंय, तिला 2 मुली आहेत. आता हे जे मुलगी आहे त्या दोन्ही मुलांची म्हणजे एकाचं लग्न झालंय की? दोघांचं झालं होतं लग्न. हां. आता एकाचा घटस्फोट झाला आणि घटस्फोट झाला, त्याचं लग्न करायचं आहे. हो. बरं. मुलं वगैरे आहेत का त्याला? तिला एक मुलगी आहे, ती घेऊन गेली. म्हणजे हां, ती घेऊन गेली, म्हणजे कस्टडी यांच्याकडे नाही आहे? नाही. बरं. नंतर ती मुलगी येणार आहे का रिटर्न? नाही. नाही, ती त्यांच्याचकडे. बरं, ठीक आहे. काय सगळं देऊन टाकलं तिथं खर्च. सगळा खर्च तिचा देऊन टाकला. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. आणि आता पुणेमध्ये कोण कोण राहता तुम्ही? आम्ही मोठा मुलगा, सून आणि सगळे मिळूनच आहे आम्ही एकत्रच राहता. बरं. म्हणजे इथं. तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती एकत्र कुटुंबात राहणारी पाहिजे? तसं बी चालेल आणि असं बी चालेल, वेगळं राहिलं तर बी करून खाऊ दे त्यांचं त्यांनी. बरं बरं. आणि कसं रेंट वरती राहता? भाड्याने राहता का? हो, आता भाड्याने राहतो आम्ही हिंजवडी मानमध्ये. बरं, भाड्याने राहतो. ठीक आहे ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका, भेटणार. मग सोलापुरात आमची जागा आहे. हां. मग स्वतःच मुलं, धाकट्या मुलासाठी एक प्लॉट आहे आणि मोठ्या मुलाला वेगळं आहे. त्यांना आहे. बरोबर. ठीक आहे, चालेल. चालेल. आणि लग्न झाल्यानंतर पुण्यातच राहणार मुलगा? हो, पुण्यातच राहणार आहे. बरं. आणि आता गावी कोण कोण असतं तिकडे? कोणीच नाही, आमचे घरचे ते वारले तर. आणि मी हे मुलांसंग राहते मी. बरं. आणि मुलाचे वडील काय करायचे? वडील काय नाही, त्यांचं स्वतःच एक छोटं हॉटेल होतं चहाचं. हां. असं त्यांनी गेलं ना, ते बंद ठेवलं आम्ही. ते कुठे होतं? ते तिथं सोलापुरातच होतं. सोलापूरमध्ये. बरं. मग हॉटेल का चालू ठेवलं नाही? नाही, पोरं नाही चालवले, नको म्हणले. हॉटेल चांगला व्यवसाय आहे. चांगला आहे, पण ते करू शकले नाही ते पोरं. बरं, ठीक आहे. असं काय टेन्शन नाही. जिथे आनंद वाटतो तेच काम करायचं. ठीक आहे. बरं. चालेल. आता मला सांगा, तुमचा मुलगा काय शिकलाय? 10वी शिकलाय. 10वी शिकला. आणि तुम्हाला काय शिकलेली मुलगी पाहिजे? काय आपली 7वी 8वी थोडं शिकलं, थोडीफार गरीब भेटली तर बी चालेल आम्हाला. बरं. आणि शिक्षण काय असलं तर बी चालेल, नसलं तर बी चालेल. बरोबर.
तिने नोकरी वगैरे केली पाहिजे का? तसं काय नाही, समजून घेऊन दोघं नवरा बायको करून खाल्लं तर बस आम्हाला. बरं बरं, हां हां हां, बरं. आणि आता दोन्ही भावंड म्हणजे मुलगा आणि तो मोठा मुलगा म्हणजे नवरा मुलगा आणि मोठा मुलगा दोघांचं म्हणजे आचार विचार कसे आहेत, म्हणजे दोघं ताळमेळ कसा आहे त्यांचा? आहे ज्यांचं त्यांचं आहे बघा. अं, एकमेकांशी व्यवस्थित आहेत ना? जास्त बोलत नाही, शांत आहे तो. हां हां हां, आणि मोठा जरा बडबड जास्त करतो. त्यांनी आहेत दोन नवरा बायको. बरं 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 बरं, हा, चांगले आहेत सगळे दोघं भावंड, चांगले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. बरं आता ठीक आहे, चालेल. तुमचा जरा संपर्क सांगाल मला, तुमचा फोन नंबर सांगा जरा. माझा नंबर 9175 9175 14 14 9718. 9718. हो, माझा नंबर आहे. हां, हा तुमचा म्हणजे आईचा नंबर आहे? हो, मुलाची आईचा नंबर. बरं, आता मला सांगा, तुम्ही कॉल हँडल करू शकता ना, जे कॉल येतील ते? हो, मी करू शकते. बरं, आणि मुलाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेता? हो. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे का? काय नाही, फक्त आम्हाला एक गरीब मुलगी भेटली तर बस, तेवढं. गरीब असेल ना, काय टेन्शन घेऊ नका. चांगली म्हणजे कसं सजन पण भेटू शकते, कारण मी जे लग्न जुळवलीत त्याच्यामध्ये म्हणजे असं काय नाही, काही मुली गरीब मुलगा पण निवडतात. अशी लग्न भरपूर जमलीत, असं काही इश्यू नाही आहे. मी प्रचंड लग्न जमवले. हां, तर जे काय असेल ते भेटेल, म्हणजे समोरच्या मुलीला ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे, कारण कसं संसार टिकणं महत्त्वाचं आहे. काही काही वेळेला काय होतं की ॲडजस्ट केलं जातं, ते ॲडजस्ट करायचं नाही, असं माझं मत आहे. जे काय आहे ते सामोपचाराने करा, एकमेकाच्या विचाराने करा, जे काय आहे ते. समजलं ना? बरं, ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे? काय नाही, घर आहे त्याचं त्याला केले, ह्याला केले, दोघांना वेगळं वेगळं घर आहे. ते कुठे आहे? तिथंच आहे, सोलापूरला, कुंभारीला आहे. सोलापूरला, हां, वेगवेगळी घरं बनवलीत. हां, आणि मोठ्याचं सोलापूरला आहे. हां 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 हां, बरं. ते माझ्या सासूचं आहे, ते मोठ्याचं. होय का? हां. आणि मला हे सरकारने दिलेलं जागा आहे, 600 स्क्वेअर फूट आहे. ते वेगळं आहे. हां, 2 रूम, संडास बाथरूम सगळं आहे. बरोबर बरोबर, हां हां, असं काय? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता ठीक आहे, चालेल. अजून काय सांगायचं आहे? काही नाही. ठीक आहे, चालेल. तुम्हाला कॉल येतील, त्या कॉलवरती बोला त्यांच्याशी, आणि त्यांचा बायोडा तुम्ही घ्या, तुमचा बायोडा त्यांना पाठवा, आणि भेटून चर्चा करा सगळं. आता पाठवायचं का? हां, ते सांगतील तुम्हाला बायोडा पाठवायला, किंवा तुम्ही त्यांचा बायोडा पण मागवून घ्या. हां, आणि खात्री असेल तर पुढे जा. खात्री करण्यासाठी काही दिवस बोला एकमेकांशी. हां, काही दिवस एकमेकांशी बोला, आणि विचार करा की समोरची पार्टी ठीक आहे का, ते सुद्धा तुमचा विचार करतील. कळलं ना? एकमेकांचा विचार करा, कारण कसं कुठे धोका पण होऊ शकतो ना, म्हणजे अभ्यास करायचा. हां, कारण आजकाल धोकाधडी वाढली आहे, त्यामुळे ते तेवढं काळजी घ्या. आणि नंतर मग एकमेकांना भेटा, ते एकमेकांची विचारपूस पण करा. नुसतं भेटल्यानंतर डायरेक्ट लग्न करू नका, विचारपूस करा एकमेकांची. ते तुमची करतील, तुम्ही त्यांची करा. हां, आणि सगळं व्यवस्थित पार पाडा. कोणाला ते सोबत घ्या, म्हणजे तुमच्या घरातलं नको, दुसरं बाजूचं कोणतरी घ्या. कशाला? हां, म्हणजे ज्याने कोणते व्यवस्थित बघतील. पूर्वी कसं आपण कोणाला तरी घेऊन जायचो ना सोबत. हां, मग तसं कोणाला तरी सोबत घेऊन जा, म्हणजे जेव्हा व्यवहार करणार ना तेव्हा. कारण काय, त्यांच्या लक्षात येणार चुका काय असतील तर. हां, तेवढी काळजी घ्या, काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कॉल येतील. आणि हे तुम्हाला मुलगी कुठली पाहिजे? सोलापूरची पाहिजे की पुण्याची पाहिजे? पुण्याची बी चालेल, सोलापूरची बी चालेल. ठीक आहे. मी सोलापूरमध्ये पण लोकेशन लावतो आणि पुणे पण लावतो. हां, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. तुम्हाला फोन करील. हो, ठीक आहे. हो, चालेल. मी फोन कट करतो. हां, हॅलो. हां, ज्या मुली हे लाईव्ह ऐकतायत त्या मुलींना सांगतो आहे की हा जो मुलगा आहे हा घटस्फोट आहे, आणि 88 मधला नवरा आहे, आणि हा पुणेमध्ये जॉब करतो आहे. कमाई चांगली आहे त्याची, व्यवस्थित आहे कमाई, आणि
स्वतंत्र घर आहेत, 2 मुलं आहेत ही, म्हणजे भावंड 2 आहेत आणि स्वतंत्र घर आहेत. मुलगी म्हणजे बहीण होती, तिचं लग्न झालेलं आहे. आता वडील नाहीत मुलाला, आई आहे. आणि तो म्हणजे एकत्र राहतात, पुण्यामध्ये एकत्र राहतात ते लोक. आणि सोलापूरमध्ये त्यांनी सेपरेट घरं बांधून ठेवलेली आहेत, जेणेकरून कुठे म्हणजे जर तिथे राहता आलं तर ते वेगळं स्वतंत्र राहू शकतात असं. सोलापूरला त्यांचं हॉटेल होतं, पण त्यांना हॉटेलमध्ये रस वाटला नाही म्हणून त्यांनी हॉटेल ते बंद केलं आहे, समजलं ना. तर ते तेवढं लक्षात घ्या. जर म्हणजे एखादी मुलगी इच्छुक असेल, हॉटेल चालवणारी असेल, तर ती पुन्हा ते हॉटेल चालू करू शकते हवं तर, समजलं ना. परत तुम्हाला सांगायचं झालं तर मुलींनो, लक्षात घ्या की आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते खरे खरे असतात. कुठलंही 2 नंबरचं काम आम्ही करत नाही. जर तुम्हाला फसवणूक होत असेल आमच्याकडून तर तुम्ही तशी तक्रार पण देऊ शकता पोलीस स्थानकात जवळही. बरं, आता आम्ही जे हे व्हिडिओ टाकत असतो ते समोरच्याचे आवाजच असतात. म्हणजे समोरचा जो नवरा मुलगा असतो किंवा त्यांची नातेवाईक कोण असतात, त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो. का? कारण ते लोक जबाबदार असतात त्याला, समजलं ना. तर जबाबदारी घेणारे असतात, म्हणजे खरे व्हिडिओ असतात. आणि त्यांचा फोन नंबरसुद्धा आम्ही डिस्प्लेवर लावतो. म्हणजे याचा अर्थ काय, कुठे धोका होऊ नये, कुठे कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी डायरेक्ट, म्हणजे कुठलाही मध्यस्थी न असता डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल करू शकता. मध्यस्थी अजिबात नाही इथे. त्यामुळे तुमची फसवणुकीची जे काही प्रकार आहेत, फसवणूक होते ना सगळीकडे, ते प्रकार आहेत ते वाचतील. आणि यासाठी आम्ही काम करतो आहे. ज्या लोकांना आवडते त्यांनी सविस्तर म्हणजे तुम्ही कमेंट देऊ शकता, किंवा आमच्या कामामध्ये अजून काही बदल करायचा असेल तर ते पण तुम्ही सुचवू शकता. इतरांना शेअर करा, जेणेकरून गरजू मुलीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि सांगा आम्हाला आमचं काम कसं वाटतं आहे तुम्हाला ते. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि डायरेक्ट ज्या मुली आहेत लग्नाच्या आहेत, त्या मुली डायरेक्ट नवरा मुलाला फोन लावू शकतात. म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे डिस्प्लेला त्याच्यावरती फोन लावू शकतात. धन्यवाद.